घ्या खाली, बंधू खाली बसून घ्या. भीमाचं विठ्ठलरावजी उमा म्हणतात, भीमाचं नाव विचारा महूच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला, भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला, भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला, मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या चरणाला, आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. पुन्हा विठ्ठलरावजी उमा म्हणतात, कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता, कोरड में बहुत देखे ऐसा लीडर हो नहीं सकता, डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता, नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता, और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अंबेडकर पैदा हो नहीं सकता. माय जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली, अशी मोठी भीमसाहेबांना कामगिरी केली. कुणी नाही केलं हो संजीव, आता कुणी नाही केलं, अरे कुणी नाही केलं, मग कुणी नाही केलं भलं बमा. भीमानं केलं. दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन, दिल्लीचं दालन खुलं बमा. भीमानं केलं. एका वकिलाच्या लेखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, त्याच्या कायद्याच्या आखणीनं, एका वकिलाच्या लेखणीनं, 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला. प्रणय संगत म्हणतात 14 एप्रिलला युगंधराचा जन्म झाला, प्रणय महुरा सूर्याचा जन्म झाला. संविधान भारताचे बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला. त्याच्या कायद्याच्या आखणीनं, आय, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं, आमच्या हक्काचं लेखन बमा.
पवार म्हणतात, आता माय शब्दाला धरून लय जणांनी गाणी गायली. पोपटाच्या वेळेत सुद्धा कुणी मुंडी मोडली, कुणी पाय तोडले, कुणी पक तोडले, पोपटच राहिला. मी कोणतंही गाणं काढलं तर हे त्याच्यावर डुप्लिकेट करायला गेलेच. तुम्ही तुमचं स्वतःच अस्तित्व निर्माण करा, माझं एवढंच म्हणतो. बंधून मी कधी कुणाचं गाणं गात नाही, माझे गाणे मात्र सगळेच गाते. माझे शिष्य त्यांना अधिकार आहे, पण जे माझे शिष्य नाही ते सुद्धा गाते, पण मी कधीच काय बोलत नाही. आणि म्हणून म्हणायचंय, सागर पवार म्हणतात, बुद्धिल से बहस नहीं होती, कलम कभी बेबस नहीं होती, लिखना है तो कुछ अलग लिखो सागर, क्योंकि नकल कभी फेमस नहीं होती. मला हे गाणं लांब करायचं असतं. महाडचं तळ फुलव माय, रामाचं मंदिर फुलव माय, परदेशी शिक्षण फुलव माय, ज्ञानाचं मंथन खुलव माय, आणि बुद्धाचं वाचन खुलव माय. एवढंच काय, अरे आरक्षणाला खुलव माय, मग वोटिंग आमचं खुलव माय, तिकीट आमचं खुलव माय, एवढं काय, आनंदाला गायक व माय, आणि सागरला शायर, अरे सागरला शायर व माय, रामजी बाबा प्रमाण, सागर आमच्या अभिमान, जनछावणीचं
असं शिकवलं आंबेडकर प्रोफेसर जुनाट भागा कारू नको तो हक्कावर भांडतो जुनाट भागा कसा होता नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा नुसती यांची गाडी मोडली प्रकाश पवार म्हणतात नुसती यांची गाडी मोडली तरी यांना विटाळ व्हायचा नजरेशी नजर फिरली तरी यांना विटाळ व्हायचा अंगावर सावली पडली तरी यांना विटाळ व्हायचा चुकून देवळाची पायरी चढली तरी यांना विटाळ व्हायचा म्हणून प्रकाश पवार म्हणतात आता या राजगादीवर आमचा दलित गेला आता विटाळ तुमचा कुठे गेला राजगादीवर आमचा दलित गेला आता विटाळ तुमचा कुठे गेला या दलित डॉक्टराने तुमचा इलाज केला आता विटाळ तुमचा कुठे गेला या दलित वकिलाने तुम्हाला न्याय मिळवून दिला आता विटाळ तुमचा कुठे गेला आणि तो भीमराव तुमचा जावई झाला आता विटाळ तुमचा कुठे गेला जचेगा शायद ये मेरा कहना गैरों को ना जचेगा रख दूं मैं भांडा फोड़ के तो कोहराम मचेगा ये कह दूं उन सभी को जो बर्बादी चाहते हैं अरे संविधान बचेगा तो ये देश बचेगा सम्यक समजा बुद्धावाणी संमत नाही तुझ्या
1000 रुपये आणले. धन्यवाद. वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष धन्यवाद. कपिल लोखंडे तळणीकर यांच्याकडनं सगळं भेटते ना. आता आयोजक म्हणतात मग मी काय करू. काळी राहू द्या पण ऐका माझ्या वडिलांचं फेमस गाणं एक सादर करतो मी. आता आयोजक स्वतः म्हणताय की बाबा विठ्ठलाचं गाणं म्हणा. धम्मपाल नरवाडे यांच्यातर्फे 200 रुपये. बरं ठीक आहे. प्रल्हाद दादांचंच गाणं म्हणतो. जयवंतराव गिरबडे वडिलांचं गाणं यांच्यातर्फे 500 रुपये. कपिल सुनाळे म्हणलो धम्मपाल नरवाडे 200 रुपये. शंकर कांबळे उमरकर 500 रुपये. स्वराज दत्ता खिलारे 100. सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. सप्तसुरांनी नटलेले असे रत्न. या गाण्यानंतर नांदणं पण म्हणणार आहे. लाल दिवा पण म्हणायला लावलाय. ठीक आहे तुम्ही जे सांगाल तेच म्हणणार आहे. एवढे गाणं ऐकून घ्या. ते पण नाराज नको व्हायला. सप्तसुरांनी नटलेले असे रत्नजडीत लेणे होते. त्या कलेच्या कणसात भरलेले काव्य मोत्याचे दाणे होते. प्रकाश पवार म्हणतात सप्तसुरा